नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तरुणाचे डोके धडापासून वेगळे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तर या अपघातात एका अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झालेली आहे. या अपघातात 3 मार्च रोजी सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर हा अपघात घडला आहे. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रशांत जमदाडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झालेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय सागर सांडा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अपघात होऊन अनेक दिवस उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केलेला आहे. मृत प्रशांत जमदाडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि हा अपघात नसून आमच्या मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आरोपी बिल्डर कुटुंबातील असल्यामुळे पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार हिट अँड रनची घटना नाही, तसेच वाहन चालकांनी मद्यप्राशन केले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येते. 3 मार्च रोजी हा अपघात झाला आणि 5 मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र त्यावेळी केलेल्या तपासणीत मद्यप्राशन केल्याचं आढळून आलं नसल्याने त्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. पोलिसांची भूमिका आम्हाला तर न्याय मिळालाच नाही आहे, पण पोलिसांची भूमिका ही आहे की ते पूर्णपणे आरोपीला वाचवण्याचं काम करत आहेत. त्यांनी माझं असं म्हणणं आहे की त्या पाम बीच रोडला हायस्पीड कॅमेरे आहेत आणि त्यांनी जर ठरवलं असतं की हे 1-1.5 तासाच्या आतमध्ये त्यांनी आरोपीलाही अटक करायला पाहिजे होती आणि त्या गाड्याही अटक करायला पाहिजे होत्या आणि ड्रिंक अँड ड्रायव्हिंग आहे का ते पण बघायला पाहिजे होतं. सखोल चौकशी ते मुळीच करत नाही आहे आणि गरिबाचं त्यांना कळून चुकलं की हा गरिबाचा मुलगा आहे आणि हे लोक कुठपर्यंत पोहोचतील. त्यामुळे ते गरीब म्हणजे टाळाटाळ करतायत आणि ते आरोपी गर्भश्रीमंत असल्यामुळे ते आरोपीला पूर्णपणे वाचवण्याचं काम करतायत. आम्हाला संशयास्पद आहे, कारण त्या लोकांनी खरोखर मर्डरच केला आहे ना. त्यांनी गाडीचं ते म्हणतात की मध्ये आला तर त्यांनी ब्रेक तर दाबायला पाहिजे ना कुठे, आणि सबकती जर झाला असतं तर त्यांची पण गाडी खाली गेली असती. पैसे खाली गेलेली आहे, त्यांनी कुठे ब्रेकही दाबलेला नाही आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने गाडी घातलेली आहे की पूर्णपणे त्याच्या मुंडीवरून गाडी घातलेली जाणून इतर ठिकाणी त्यांना दिसलं नाही. म्हणजे पायावर किंवा पूर्ण रोड मोकळा असताना त्यांनी जाणून बुजून मुंडीवरूनच का गाडी घातली. हा माझा पूर्णपणे त्याच्यावर म्हणजे एक प्रकार त्यांनी खूनच केलेला आहे माझ्या मुलाचा 100%. आणि 6:30 वाजता पोलिसांनी आम्हाला कळलंच नाही आणि माझ्या मुलाचा कुठलाही प्रकारे त्यांनी आम्हाला एकही वस्तू आणून दिलेली नाही आहे आणि घटनास्थळाचा पंचनामा पण आम्हाला मागून कोण दिलं नाही आणि पंचनामा पण त्यांनी केला का नाही केला म्हणजे खूपच याच्यामध्ये पूर्णपणे संशयास्पद आहे. खूपच